ये ग गाई गोट्यात ना. ये ग गाई गोट्यात ना, बाळा दूध दे वाटीत ना, बाळाची वाटी मांजर साठी, मांजर गेली रागानी, तिका खाल्ल्यान वाघानी. काय करतस आहे सर? काय विचारतय हे सर? काय करतस? माझ्या जिलाचा तोंड बघू की नाही रे. माझो काशी परत इलो तेका बघू दी माका. तो तुझो झील नाही हा, आमचो झीला ह्या वाड्याचो वारस हा. तेका एकदा बघू दी रे माका. एवढाच मागताय मी, फक्त एकदाच. त्याचं तोंड काय नख पण दिसणार नाही. असं नको बोलू रे. माझो झील हा तो. तुला किती वेळा सांगायचा ह्यो आमचो झील हा. हेसून चालत ना. घरात सगळेजण झोपलेले असत. निघ 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 निघ. दत्ता असं नको करू रे. माका माझ्या जिलाक फक्त एकदा बघून दी. आयुष्यातली एकच इच्छा, तेवढा माझा ऐक रे. बघे तू माझा जीव घेतलास ना, मी स्वतः हसत हसत तुझ्या पायाशी जीव देईन. माझं निघ निघायच ना. अरे एका औषधीची आय नको खाव रे. ए आता कशाची परवा नाही हा. निघा दी निघा द्यायच ना. थांबा. सरिता काय भया तुमका? सरिता अका एकदा माझ्या जिलाक बघू दे गो. त्याच्यासाठीच जगतय. त्याच्या येण्याची लय वाट बघितलंय. अगो आऊस झालंस ना, औषधी माया कळताना तुका. तू पण लेकराक तुझ्या पोटात वाढवलंस ना. तो रडूक लागलो की तुका त्रास होता ना. मग माझ्या जिलाक बघूसाठी माझो पण जीव तिळतिळ तुटता गो. एकदा त्याका बघू दी. सरिता याच्या आधी पण तुझ्या चांगलपणाचा फायदा घेतलेला. तुला लगेच पाजर फुटता, समोरच्याची दया येता. पण आठवता ना त्यानं तुझ्या वांगडा या घराच्या मुळे काय केल्यानंतर? सगळं आठवतं. मग जाऊ दे, ती काहीच ना. मी ही का चांगलाच ओळखून असेल, पण आता आऊस झाल्यावर एका आईच्या डोळ्यातून येणारा पाणी खरा असा की खोटा असा इतका मात्र नक्कीच ओळखू शकते. कैसली पण आऊस आपल्या पोरासाठी खोटी टिपूसा नाही घालूची.
हे आपल्या जिला तू का बघू देणार? एक आऊस म्हणा. पण सरिता तूच म्हणतोस ना, तो काशी नाही आपलूच झिला. तो आपलंच झील असा. पण सगळ्या औषधींचा काळीच बनवताना देवान तितकाच प्रेम, तितकीच माया दिला ना. मी ती का आपल्या बाळाक काशी म्हणान भेटाक देत नाही, तर ती आवस हा म्हणान आपल्या बाळाक भेटाक देते. घरातले सगळे निजले असत. ते उठले तर काय होय तर तुझं तुका माहिती असत. लवकर बाळाक बघ आणि निघायच ना. लांब नाच, हात नाही लावायचा त्याका, आणि खपचा त्याका काय केलंच तर त्याका काय होऊक देणार नाही रे मी. ऐक नाही होऊक देणार. काय रे, कसा असस? बरो असस ना? हौशीची आठवण येता काय? माका पण तुझी आठवण येत होती. माका माहित होता तो हौशी कसा एकट्यान सोडून जाणार नाही. लय वाट बघितलंय तुझी. तुका माहित नाही या तुझ्या येण्याने या सगळ्यांका किती आनंद वाटता. तू आता रांगशील या घरात. हा? आठवता ना तुका कसं पळत होतोस या घरात, या खोलीतून त्या खोलीत ना. इंदू बघ कसे लाड करीत तुझे. तुका काय भया काय नको तर बघित लाडकोस ना त्याच. तू नव्यान आता एका औषिक जन्म दिलंस ना रे. पण हा औषिक विसरणार नाही ना रे तू. नाही ना विसरणार. मी काय म्हणतोय, लय उशीर झालो. उगाच जा गेली कोणाक तर एकाचा दोन होईल. तुम्ही निघायच ना. येतय रे. हा येतय. काळजी घे गो. बच्चे ओके, काय करतास तुम्ही? हा चुकलंय गो. तुझ्या वांगडा जा काय वागलंय ना, लय वाईट वागलंय तुझ्या वांगडा. त्याच्यासाठी देव पण मागा माफ करूचो नाही. माणूस म्हणून मी लय वाईट वागलंय, पण तू माणुसकी दाखवलंस, या पुण्य कमवलंस, आणि तास माझ्या जिलाच्या पदरात पडत गो. मी खैसलेच उपकार नाही केले तुमच्यावर. या एका औषधीन दुसऱ्या औषधीसाठी केलेला असा. पण याक सांगते, ह्यो माझो झील असा, काशी नाही. तो फक्त माझो झील असा, आणि ह्याच्या पुढे हेसर नाही लात तर बरा होईल. नाही नाही येणार परत. ह्यो तुझंच पोरा गो. फक्त या ऐकशील काय गो? काय? ह्यो अंगारो आणलंय. तुका जा वाटता ना ता साहजिक का गो. माझी कर्म जशी असत की तू माझ्यावर विश्वास नाही ठेवूचस. आऊसपणान सांगतय. त्या पोराच्या येण्याची एवढी वाट बघितलंय, त्या माझ्या पोराच्या जीवावर किती उठीन गो मी. आग्रह नाही करत. तुका लावूच असत तर लाव. यात काय काळा बेरा नाही.
सांगू, पोराची काळजी घेवा रे. त्या काही एकट्याक सोडू नको, कायम त्याच्या वांगडा राहा. येतंय. रीता, हे ग गाई खोट्यातला, बाळा दूध दे वाटीतला, बाळाची वाटी मांजरसाठी, मांजर गेली जागाई. म्हणून लय काळजी करत होते पाटणकर बाई, माहिती आहे तुमका. सारखं नुसतं तुमच्या नावाचं जप करीत होते. आता बघा तुम्हीच काय ता. काय झालं अण्णानू? सोंट्या, लईच तब्येत बिघडली आहे का? होय तर माका तसाच कळला. हा, तू बघितलास त्या का? नाही, मी नाही बघू. माका काय वाटतं, पाटणकरां ताबडतोब इस्पितळात हलवूचा लागत. काय सांगतास अण्णानू? नाही, आधी बघा तरी ना त्यांका. काय सांगितलं तुका? त्यांका ताबडतोब इस्पितळात हलवूचा. डॉक्टरांका सांगायचा ठणठणीत बरा झाल्याशिवाय घराकडे पाठवायचा नाही. होय तर आता तुम्ही सांगितलं तर डॉक्टर सुद्धा ऐकतीलच ना. हा, आणि पाटणकरांक इस्पितळात तू घेऊन जायचं. मी होय. अण्णानू, त्यांका बरा नाही म्हणून तुमका बोलवलेला आहे. अरे हैसर पाटणकर बाईकचा आधार कोण देतलो? ते पण येतील ना इस्पितळात? नाही, बाई माणसाक इस्पितळात नको. जेवढा सांगितलं जाता तेवढा करायचा, कळला? होय तर मी म्हैसात ताच करणार आहे. अरे नायका ना तुम्ही, किती वाट बघायची तुमची. मला वाटलं आज तर तुम्ही येणारच नाही. पाटणकर बरे आहात ना? असत ना? नाही येत घरात. बरा नाही तर खय गेले? कुणाला बरं नाहीये? पाटणकरांका. त्यांना बरं नाहीये म्हटल्यावर लगेच धावत आलात. तू रडतस असा कळला म्हणा निलय. पाटणकर नाही येत ते घरात, कामानिमित्त बाहेर गेले. उद्या सकाळी येतील. आणि तसंही तुम्ही आजकाल कामाशिवाय येत नाही, म्हणून हे पाटणकरांचं कारण. पाटणकरांचे आजार पण पथ्यावर पडलेले दिसतंय. होय अण्णानू, निघू मी? हा, खराच निघू? नेक होय. चल. येताय ना? हा? येताय ना? होय. वच्छे, काय झाला? गो बोल गो. स्वतःच्या मनाक येतात तर करत. काय गरज होती वाड्यावर जाऊची? वच्छे, अगो रडतच किती आहे? शोभा, पाणी घेवायचं. होय, घे पाणी घे.
काय झालं? बरा आहेस ना? माझ्या काशीक बघितलंय मी. तू जाऊन दिलं घरात? होय. बघे कुणी बघितलं नाही? दत्तान बघितल्यान, सरितान बघितल्यान. आणि मग हातापाया पडलंय तेव्हा काही बघूक दिला माझ्या दिला. दत्ता सरिता वांगडा एवढा वाईट वागलाय, पण त्या का आवशीची काळजी कळली. माका बघूक दिला जिला. शोभा एवढंच जागो. बघितलंय मी त्या का. तो पण डोळे मिचकावत माझ्याकडे बघत राहिलो. हैसर काशीच्या कपाळावर डाग होतो ना नाण्याचो, तसोच डाग हा नाण्याचो. सगळी लक्ष ना काशीची. काशीच तो. तू म्हणत होतस ना तो काशी नाया, काशीचा. माझो काशी इलो वाड्यावर. आज माझ्या डोळ्यान बघितलंय, माझ्या डोळ्यान. हो तुमका आठवता काशी जन्मा केलो तेव्हा कसं रडत होतो, हसत होतो. तसाच हसत होतो. या असा लांब नाक होता ना, आता पण तसाच हा. रंगरूप ताच, डोक्यावर केस पण कमीच असत. शोभा तुका सांगतय, यांका लय काळजी वाटायची. त्या का केस येतील की नाही, येतील की नाही. माझो काशी बघितलंय माझ्या जिलात. आता मका काय नको. आत्ता डोळे मिटले तरी चाला. बच्ची तो काशी असा, पण तुझो ह्यो आनंद त्याच्या जीवावर उठूक नको. त्याचा काय वाईट होऊ नको गो. माझा अजून विश्वास नाही या वच्चीवर. माका पण वाटत नव्हतं, पण तिच्या डोळ्यातला पाणी खरा होता. तिची माया खरी होती. माणूस म्हणान ती चुकली असा, पण आऊस म्हणान कशी चुकाल. म्हणजे तू काशी हा तू मान्य करतस? यो माझोच झील असा, पण एका आवशीची माया माका कळता. माझं बाबू रडाक लागलो ना की जीव वर खाली होता माझा. तिचो झील तर म्हणान आपल्या बाबूक तिच्याकडे दिलंय. सगळं ठीक आहे, पण ह्यो अंगारो लावून ईशाची परीक्षा घेणारच काय? सासू सुनेन कोणाचाच भला केला नाही. देवस्की करून लोकांचा वाईटच चिंतला नाही. माणसं बदलतात ना. ही बदलणारी नाही आहात. हो तुम्ही हा सगळा मनातला काढून टाकून एकदा आऊस म्हणून तिच्याकडे बघा. तिच्यातलं खरेपणा कळत तुमका. सरिता तिने जा केला तर विसरू शकत नाही. मनान भीती वाटतं. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? सरिता माका खात्री आहे की आपल्या बाबूक तिचे आशीर्वादच मिळतील. काही एक होऊचा नाही. अगो हसता. काय हसतास काय?